नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले। आज रविवार, नवा दिवस। पाहूयात आजच्या घडामोडी। प्रथम आजच्या मुख्य हेडलाईन्स। केज तालुक्यातील मस्साजोग इथं स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुड मॉर्निंग पथक पहाटे 5:30 वाजता झालं दाखल। केज येथील शिक्षक कॉलनीतील महिलांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम, आजही महिलांचा मोठा प्रतिसाद। आणि नांदुरघाट येथील व्हॉलीबॉल स्पर्धांच्या सामन्यांचं भव्य उद्घाटन। आपण पाहत आहात आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडी S7 न्यूज मध्ये। चला तर घेऊयात आजच्या ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा। आजची पहिली बातमी आहे स्वच्छ भारत अभियानाची। स्वच्छ भारत अभियानांतर्गत केज तालुक्यातील मस्साजोग इथं आज सकाळी पहाटे 5:30 वाजता गुड मॉर्निंग पथक दाखल झालं। या पथकाने पहाटे शौचात जाणाऱ्या व्यक्तीस गुलाबाचं फूल देऊन त्यांचं गांधीगिरी पद्धतीनं स्वागत केलं व पथकाने या सर्वांजवळील शौचात चाललेल्या पाण्याचे डबे व बाटल्या जमा करून याची गावकऱ्यासमोर होळी केली। त्याचबरोबर सदरील पथकाने हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी उघड्यावर शौचात जाणाऱ्या पुरुष व स्त्रिया तसेच वयस्कर व लहान मुले यांना प्रत्येकाने स्वतःच्या घरात शौचालय बांधणं कसं महत्त्वाचं आहे याबद्दल जनजागृती केली। या पथकामध्ये अंगणवाडी सुपरवायझर गीते मॅडम, मस्साजोग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झिरमाळे, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते। हगू नका, हगू नका, उघड्यावरती हगू नका, हगू नका, हगू नका, उघड्यावरती हगू नका, हगू नका, हगू नका, उघड्यावरती हगू नका। संडास बांधा बाबा, हे टंबरेल कशासाठी आहे? हा, बाहेर हाकता येत नाही आता घरी संडास बांधायचा आणि त्या संडासात हागायचं। बाहेर जर तुम्ही हागायला गेले तर 1200 रुपये दंड होईल। हा, म्हणून कोणी घरातली कोणतीच व्यक्ती उघड्यावर संडासला गेली नाही पाहिजेत। याच्यानंतर उघड्यावर जर संडासला गेले तर 1200 रुपये दंड होईल आणि सगळ्या सवलती बंद होतील, बरं का? म्हणून कुठल्याही उघड्यावर हागायला जायचं नाही। लक्षात आलं ना तुमच्या? हा, उघड्यावर हागायला जाशील का बाप्पा? नाही रे बाप्पा, नाही रे बाप्पा। उघड्यावर हागायला जाशील का बाप्पा? नाही रे बाप्पा, नाही रे बाप्पा। हागू नका, हागू नका, उघड्यावरती हागू नका। हागरे दादा, हागरे दादा, संडासातच हागरे दादा, हागरे दादा, हागरे दादा, संडासातच हागरे दादा। हागवा बाई, हागवा ताई, संडासातच हागवा ताई, घरोघरी संडास बांधा आता तरी। दुसरी यानंतरची बातमी आहे संक्रांती निमित्तच्या कार्यक्रमाची। केज शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील महिलांनी आज स्नेह मिलनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी अनेक स्थानिक महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या। दुपारी 3 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता संपला। पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। आज पुन्हा आम्ही पोहोचलोय शिक्षक कॉलनीमध्ये। अगदी आपण बघितलं, संक्रांतीनंतर पूर्ण केज शहराच्या विविध भागामध्ये महिलांचे स्नेहसंमेलन, हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत। आज आम्ही या ठिकाणी शिक्षक कॉलनीमध्ये पोहोचलोत। या ठिकाणी आपण बघताय भव्य असा पेंडॉल लावलेला आहे महिलांनी आणि विशेष म्हणजे सुंदर देखावा या ठिकाणी तयार केलेला, रांगोळी काढलेल्या आहेत आणि बाकी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम, वाण देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघताय की मोठी गर्दी आहे या ठिकाणी, महिलांची मोठी गर्दी आहे, मोठा प्रतिसाद मिळतोय। केज मध्ये पहिल्याच वर्षी आपण बघितलं, धारूर रोडला शर्मा कुटुंबियाच्या घरी या ठिकाणी अशा प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम होता। त्यानंतर जॅकेट या परिवाराच्या कुटुंबामध्येही या ठिकाणी सार्वजनिकच तिथल्या सगळ्या महिलांनी मिळून कार्यक्रम घेतला होता। त्यानंतर आपण काल बी बघितलं की वकील कॉलनीमध्ये खंदारे परिवाराच्या त्या निवासस्थानी हे सार्वजनिक कार्यक्रम घेतला गेला आणि आज आपण बघतो या ठिकाणी शिक्षक कॉलनीमध्ये असाच हा कार्यक्रम अतिशय भरगच्च महिला सगळ्या या ठिकाणी आपण बघताय। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यावर्षी त्यांना नेमका कोणता आनंद यापासून मिळतोय। बरं, एवढं सांगा, तुमच्या लहानपणीची संक्रांत आठवती? कशी होती ती संक्रांत? काय संक्रांत होती, आपले हळदी कुंकू लावायचं, जायचं, घरी यायचे सगळे, इतकं असं सगळं नव्हतं हे। आता सगळं आधुनिक आहे, सगळं वेगवेगळं दिलं। विशेष म्हणजे दत्ता धस यांच्या मातोश्रीची मी बोललो आता आणि त्यांच्या पत्नी आपल्याला माहिती आहेत, त्याही शिक्षिका आहेत। तर या ठिकाणी काय सांगाल मॅडम की यावर्षी तुम्ही या ठिकाणी कॉलनीमध्ये हा कार्यक्रम घेतलाय? दरवर्षी घेता हा कार्यक्रम? पहिल्या वर्षी घेतला। तुम्हाला अशी कोणती प्रेरणा मिळाली की हा कार्यक्रम घ्यावा असं वाटलं?
काय सगळं सर्व महिलांना एकत्रित करून बरं, आज कधी कार्यक्रम किती वाजता सुरू केला? आम्ही 3ला सुरू केलं. 3ला? भरपूर बायका येऊन गेल्या. अच्छा. 7च वेळ होता ना. हां, आता कुणी कुणी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलाय? आम्ही चाटे मॅडम, हां बुलटे मॅडम, हां घुले, हां. चौघींनी मिळून केलं. अच्छा, म्हणजे सारू एकत्रितपणे सगळ्यांचं मिळून असं केलं. तर महिला मोठ्या प्रमाणात 3 वाजेपासून सुरू आहे कार्यक्रम. हो, आता संपला होता आमचा कार्यक्रम. 7च वेळ. शिक्षक कॉलनीमध्ये महिलांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या ठिकाणी आपण बघताय तसा पूर्ण सजावट आहेच, वेगवेगळी सजावट केलेली आहे. परंतु आम्ही या ठिकाणी जाणून घेतोय, या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचा फोटो आहे, पण त्यापुढे लावलेले 7 दिवे आहेत. त्यांचा काहीतरी अर्थ यांना सांगायचा आहे. आपण बघूया तुमच्यासाठी ते काय अर्थ सांगतायत ते. नेमका या 7 दिवे लावलेले आहेत आपण, याचा काय अर्थ आहे? याचा हा जो आहे, आम्ही सर्व शिक्षक आहोत हो. आणि मग आमच्याकडे वेळ खूप कमी असते. त्यामुळे आमचा पहिला संदेश आहे की वेळेची बचत करा आणि थोड्या वेळेमध्ये सगळ्यांसाठी वेळ द्या. अच्छा. हा पहिला दिवा सांगतो. दुसरा दिवा आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सगळ्यात महत्वाचं आहे ते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अच्छा. तिसरा आहे बेटी बचाव बेटी पढाव. अच्छा. चौथा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. अच्छा, वृक्षाचं महत्व. हा, वृक्षाचं महत्व. चौथा आहे पाणी. आता म्हणजे पाण्याचं सगळीकडे उन्हाळा सुरू व्हायलेला आहे, पाण्याचा कमतरता येत असते. त्यामुळं पाणी हे जीवन आहे, त्याचा जपून वापर करा. आणि शेवटचं आहे की महिलांची छेडछाडचे प्रमाण आता वाढत चाललेलं आहे आणि ते कुठंतरी कमी झालेच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ती जागृती व्हावी असे आमचे हे 6 दिवे सांगतात. आणि निश्चितच आपण बघताय की या महिलांचा दुपारी 3 वाजेपासून ते आतापर्यंत आणखी उत्साह कायम आहे. आणखीन मी महिला येऊ लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारे केजच्या विविध भागातून महिला इथे येत आहेत. तर सार्वजनिक स्नेहसंमेलनाची सुरुवात केजमध्ये यावर्षी प्रथमच होताना आपल्याला दिसते. आणि पुढील बातमी आहे क्रीडा घडामोडीची. स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत बाबासाहेब केकान यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त 21 जानेवारी रोजी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन नांदुरबार येथील बाजारतळ या ठिकाणी करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे उद्घाटन हरिभक्तपरायण नांदुरकर महाराज व ॲडव्होकेट विवेक आंधळकर यांच्या हस्ते पार पडलं. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जीवन आबाहंगे, गणेश गोदरे, महावीर कोटेचा, अमोल जाधव, अमोल केकान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये केज, नेकनूर, नांदुरघाट, बाबळगाव आदी गावांच्या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचं आयोजन सहारा क्रीडा मंडळ नांदुरघाट यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. काय करत नाही महाराज बोलाय काही नाही तर मी आणि या क्रीडा बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि याचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजमध्ये. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.